सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा कायमचाच राजकीयदृष्ट्या चर्चेत असणारा मतदारसंघ मानला जातो. आतापासूनच 2029च्या विधानसभा निवडणुकीबाबत या मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे नगरसेवक अमोल शिंदे यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शहर मध्य मतदारसंघाची रचना लक्षात घेतली तर येथे मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर इतर समाजांचे मतदार आहेत. राजकीय गणित मांडताना मुस्लिम मतदारांचे एक गठ्ठा मतदान आणि इतर समाजांमधील काही टक्के मतांची साथ मिळाल्यास उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो, असं समीकरण या मतदारसंघात मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. मागील 2 महिन्यांपासून अमोल शिंदे सातत्यानं शहर मध्य भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असल्याचं दिसत आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, इफ्तार पार्टी तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती जाणवत असल्याने त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान मराठा समाजाला महापौर पद न मिळाल्याने मराठा समाजात भाजपबद्दल नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अमोल शिंदे हे आक्रमक शैलीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात असल्यानं शहर मध्यचे राजकीय गणित कसे बसवता येईल यावर शिवसेना शिंदे गटातही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांचा वाढता संपर्क आणि सक्रियता ही भाजपचे विद्यमान आमदार देवेंद्र कोठे यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.